सगळीकडे ट्रॅफिक जाम. आम्ही ट्रॅफिक खास करून ट्रॅफिक पोलिसला आम्ही सांगतो, सगळीकडे टँकर उभे असतात, इलिगल टँकर्स उभे असतात, कोण त्यांना काही बोलत नाहीये. फेरीवाले रोडवर उभे असतात, फूड व्हॅन्स लागलेले आहेत. म्हणजे ह्याचं सोल्युशन कोण काढणार? आम्ही कंप्लेंट दिलं की एक दिवस ऍक्शन होतो, नंतर कोण नाही. आणि ह्याचा सर्वे घ्या पोलिसांनी, ह्याच्या स्थानिक किती आहेत, मालदा, मुर्शिदाबाद आणि झारखंड मधले किती आहेत. आणि नुसतं हिंदुत्व आम्ही बोलून होणार आहे का? दादर सारख्या एरियामध्ये 80% आता फेरीवाले मुस्लिम आहेत. बघा, मी असं सांगत नाही बांगलादेशी का कोण आहे, पण मुस्लिम आहेतच ना, स्थानिक तरी नाहीये मुस्लिम का? म्हणजे दादर मध्ये जे मतदार आहेत 99% हिंदू आहे. मग हे फेरीवाले कोण आहेत? हे कुठून आलेत? बघा ट्रॅफिक किती आहे फेरीवाल्यांमुळे. दररोज संध्याकाळी मी जेव्हा माणूस कामावरून घरी जातो, असं ट्रॅफिक मध्ये 1-1 तास अडकून राहील, म्हणजे सगळ्यांना आता अँब्युलन्स घेऊन फिरायला लागेल. मग आम्ही अँब्युलन्स मध्ये सायरन असताना आपला हे असा हाल आहे, तर सामान्य माणूस कसा घरी जात असतील ते विचार करा. जाऊ दे, थांब, ह्याच्या मागून जाऊ आपण.